कमला कमला डार्लिंग, या बारीने एवढ्या बारीने ऐक तू म्हटलं, एवढ्या बारीने ऐक बुवा. असं करू नको तू. बस एवढं निपटो तू बस. मग पुढे काही नाही ना, टेन्शन नाही देत ना मी तुले कमला. फक्त जातो राहतो करू नको. असं नको करू. ते मागून आळ 2 दगडे बसेल आहेत ना असं. तेवढं भागो बा एवढं. मी कोण दिसली होती बाई? कोण दिसली? मी कशी ना लाव काय एवढं भागो म्हणून राहिले तर ते त्या दोघांच्या बाहेर काढा. तर मी अंदर येतो, नाही तर मी अडीच बसतो. मी अंदर येत नाही बापा. पाहिलं तुमचं काय आहे तर तुम्ही मस्त गोड बोलून माया काटा काढता. मला एवढ्या बारीनं फक्त असं करू नको ना. काही नाही होत ना. मी सांगतो ना त्याला, समजून सांगतो. तू टेन्शन न घेऊ ना. बरोबर सांगतो ना समजून. फक्त कसं हे नको करू ना. हे नको करून ते नको करू. काय एवढ्या बारीनं काय तुम्ही तसेच म्हणत राहत. त्या उभा राहण्याच्या झालं होतं ना, मला दाबलंही होतं कोपऱ्यात. बरं झालं माहिती आहे, काही कमी जास्त नाही झालं त्याच्यानं. मी जात नाही अंदर. ते काही खरं नाही बापा. ते रानबोकी आहेत, ते काय खरे आहेत काय? ते तर मला मारून टाकतील अंदर. हेच नाही करत ना तू. काय मी आता समजून सांगतो ना त्याला की बा बुडेल सरात देऊ नका. दुरून करा सांगतो मी त्याला. तू नको टेन्शन घेऊ ना आता बस. एवढ्या बारीनं फक्त एवढं ऐक का कमला. अशी करतं काय तू? अशी नको करू. मामन घालणार म्हणणारच करतो का मी त्या डार्लिंग नाही काय? डार्लिंग करून राहिले. डार्लिंग गोड बोलू काय बाय काय सगळं गाव आणता काय तुम्ही? कामाला दिसून राहिली का मी? धंद्यावाली दिसून राहिली का तुम्हाला? काही बोलून राहिले? आता काही नाही करणार म्हणते ते. आता काही नाही करणार. फक्त दुरून काय दुरून एक जोड गेले की काही नसते. दुरून फिरून चिटकतातच ते डायरेक्ट. काय खरं? हे चिटकणार नाही याची गॅरंटी मी घेतो ना. तू काय टेन्शन घेऊन राहिली? मावर विश्वास आहे की नाही तू? ह्या सांग मला. तू जर माबरोबर घेऊन राहिली तर मावर विश्वास आहे म्हणून आली की तू अशी काऊन करून राहिली तू? आपलं टेन्शन वाढीन ना कमला. तू ऐक ना. टेन्शन वाढलं चालते. मला काही घेऊन देत नाही बाबा. मी तुमच्यासोबत आली नाही. मला एकराला टाकून आली नाही मी. मग तुम्ही मला इकडे लोटता काय? त्याच्यातून निघली मी तर मला तुम्ही या कुयात ढकलता का तुम्ही मला? ते 2 रानबोक्यात नाही. ते मला जाग्यावर नाही ठेवतील. जाग्यावर नाही ठेवतील ना ते. ऐकत जरा का तुम्ही चला वाटलं तर माझ्यासोबत. तुमच्यासोबत राहतो मी. आणि ते तुम्ही भलकोणतेच कोणी आणता बाबा. आता नाही आणत ना मी. डबल नाही माझ्यानं चूक होणार ना. फक्त एवढ्या बारीनं भागू फक्त बस. एवढ्या बारीनं आता हिच्याशी गोड बोलायला लागेल. आपल्याला गोड बोलून काम करून घ्यायला लागेल. आता एकदा सवय झाली की झालं. मग गेले काही वांधा नाही. अगंगाडी डबा झाला की फक्त एवढ्या भारीनं. मामातलं ऐक तू मामातलं. तुला सांगतो मी ऐक. तुम्ही काहून ऐकत नाही व मामातलं? मी किती जीव तोडू सांगू राहिले तुम्हाला. मी जात नाही. ते रानबोकी ते मला जागेवर नाही ठेवतील ना. तुम्ही झाला वाटलं असतं माझ्यासोबत. तुम्ही झाला ना. मी तर हाऊस न तटीसा. मी कुठे चाललो? मी तुझ्यासाठी सांग बस. ते काही करायला लागले की मी धरतो नाही द्यायला. टेन्शन न घेऊ ना तू. तू काळजी करून राहिली. मी हाव ना तटीच. थांब आता तू गोष्ट घेणार नाहीस ना. आता हाती लागली तर मी याठी चालते. असं अंदर येतो ना. मग दाखवतो तुझ्या माया काय कसा झटका आहे तर. मग चकवा दाखवतो तुझ्या माया. चला बाबा. पण कसं ते दुरुस्त ठेवा बाबा माया. सांगून राहिली बरं. नाही तर मग कसं तुम्ही देसाल माझं पाठवून ना. तू काहीच टेन्शन घेऊ नको ना. तुला हात दे लागणार. टेन्शन न घेऊ तू. चाल फक्त चाल. चाल आले रे बाबा. जमलं बाबा. घोर झालता रे बाबा. घोर झालता बाबा. बेकार झालं लेखा. मुतल्या का जमलं बाबा. पैसा गेला होता यायचा. जमलं लेखाचा. जाऊ दे बाबा. कशी बाबा हाता पाय पडून समजून सांगितलं बाबा कमलेले. काय झाबरू काय चालू आहे रे? काय असणार शिवलाल भाऊ? काय नाही ना. आपलं नशीबच फुट काय ना राजा. तेच आपलं बकऱ्या चारायला घरी न्या. दुसरं काय बापा. नशीब ढोबर आहे ना माय. बोलत राहायचं रे. नशीब फुट काय काय लेखा. काही बोलतो बा तू. इथल्या मला नाही पटतलं का? काही काय असं नाराज सारखा बोलत राहतं बा तू. फुट काय नाही तर काय तर रणकला लागला. ते मुली मला लग्न नाही होत. काही लग्न नाही होत ना. कोणी मला पोरगी देत नाही राजा. काय मग त्या माणसाला लग्न होत नाही. त्याचं नशीबच फुट काय की नाही. फुटकं ढगोळ काय की नाही तो सांगा ना. काय बा लग्न करून राहिला. लग्नासाठी खाव करून राहिला बाबा. लग्न झाल्यावर समजते माणसाले कसं आहे तो. लग्न झाल्यावर माणूस म्हणते लग्न फालतू गेलं मुतल्या का. एकटा राहिलो असतो पुरलो असतो. आता पण आता कसं याचं लग्न होईल नाही याला समजून नाही राहिलं कसं आहे. दणकाद होणारे होईन ना बे लग्न. एवढा काय खाव करून राहिला लग्नासाठी रे. आता सटकनी होऊन जाईन तुझे लग्न. टेन्शन न घेऊ. चांगली पोरगी सापडीन ते बी तुले. म्हणता बा होईन. पण मला नाही वाटत बा. मला नाही वाटत ना मा होईन म्हणून. मला रणकाच मरणार सांगतो. मुंजा मरणार मुंजा डायरेक्ट. मला नशीब नाही का मा. नशिबात लग्नच लिहिलं नाही ना. पाहता ही रेखा सांगून राहिली ना मला. आणि आपल्या घरचं तालबी सुद्धा नाही भाऊ. हायच का रे बा. हायच गाडीचा मुतल्या गाडीचा. आता माय काय चाक बसू देत नाही. झाबऱ्या मा नातू आहे पण मा पुरं बुरं चितून राहिला ना. काही मिळ नाही माझ्यासाठी. बडा शिवला अरे बा. आला का माय आवाज आहे तळाखानीचा. त्या मायले जट्टी असलं तटीचा याच्या फोकणीचा. मरत येईल डोंगरा.
एखाद्या असं वाटते मोठा मस्त मोठा दगड टाकाय आणि खलास करायला यानं सारा माझ्या जीवनात सत्यानाश केला माय पण पुरा जायला. हा बोला ना बुडे बा, काय म्हणता बाबा शिवलाल? काही नाही गड्या, तुरीचा गोणा मागायला आलं तर बा तुले तुरीचं कुटा. आता कसं मी गाय घेतली तर गायले लागीनच ना बुवा, तर दे बुवा एखादा गोणा. भाऊ अजिबात द्यायचं नाही, तुम्हाला सांगतो. मग बकरेल पाहिजे मला सांगून राहिलो मी तुम्हाला, महिन्या अगोदर सांगून ठेवलाय. नाही वहिनीला सांगीन मी घरी जाऊन. काय का झापरू हे मला धंदे करतो रे तू, आज आबा आहे ना लेका. आणि त्या बुड्याला काय स्वतः खायला पाहिजे का कुठात? ते गाईसाठी पाहिजे ना, मुक गहू आहे ते. बुडे बा घेऊन जाता एक गोणा कुठाराचा. गुलाल भाऊ तुम्हाला महिने अगोदर सांगेला जेवढं कुठार निघीन तेवढं मी घेईन. मा बकऱ्या का उपाशी मारू का मी? तुमच्या भरोशावर राहायला मी कोणाला म्हटलं नाही. आणि आज मला कोणी कुठार देणार नाही. हा ते बंद कुठार मीच नाही सांगून देतो. नाहीतर मग तुम्ही ना जर मला नाही दिलं तर मी पेटून देईन ते. आणि तुम्हाला माझा आपला दिमाग कसा खवटायचा मग. असं काय करून राहिला तू लहान लेकरासारखा लेका? हा हेंबाळा झाला का तू? अरे ते कुठार का माणसाला खायला पाहिजे गड्या? मुख्य गहू आहे ना, गाईले डोरायले जनावर आलं पाहिजे खायला बावा. त्याच्यात आळकाठी आणून राहिला तू. पुण्याचं काम आहे, पाप करून राहिला बा तू. वाचलेले तुम्ही कोणालाही द्या पण या डोंगराला देऊ नका. नाही या डोंगराला देऊ नका. हा हाता पाया पडला बाई लोकांच्या तुम्हाला सांगतो. हा मुठभर चाऱ्यासाठी कुटारासाठी फिरला पाहिजे, पाया लागला पाहिजे लोकांच्या. हा माझ्यावर जो यायला देऊ नका या डोंगराला. यायला जर दिलं तर पाहिजे तुम्ही मग. अरे भाऊ शिवलाल काही देऊ नको बाबा, आणि तुम्ही काही भांडणं करू नका बाबा. हा माही गायची राहिली चालीन ढेप खाऊ घालीन मी काही कमी नाही या वा. नाही तिले कुटार तो ढेप खाई घालीन. हा काय कमी समजून राहिले का मला हरामखोर? हा याले म्हणते नाही त्याले म्हणते नाही, बोटा घालायची कामं करते सायाचा. हा ले पैदा मी न केला आणि शानपणा मला शिकून राहिला. हा नालायक टकल्या वाहनाचा. आहे ना किती जय तर जय म्हणा टकल्याले. काय केलं? उपकारच केलं ना. काय या झाबऱ्याचा बजेट बसा लागते रे मुली. लय मा नातू असल्या लयच मा नांदी लागला ना. हा बोटच घालून राहिला जटी थांब म्हणा तू या बजेट बसवतोच मी. डोंगऱ्या आता थांब, तुला सुसूच नाही देत ना डोंगऱ्या. थांबतो तुला काहीच नाही भेटून देत गावात. तोटीस थांब मी बोलावतो त्याला. आणि मेवटीचा माझ्या दरवाजा आडीच राहतो. तू टेन्शन न घेऊ बरं. मीच त्याला पद्धती समजून सांगतो. हाती लावू नका म्हणून दुरून खेळ पा काय करायचं जायचं. हा जोईदा सांगतो कसं आज बघूला होईल वाकमली मी डायरेक्ट सांगून देतो त्याला. टेन्शन न घेऊ तू. भिऊ नको फक्त भिऊ नको. हो ना बापा दुरून ते रानबोके पाहून तर बाबा मस्त जीव कसा घेऊन राहिला. एवढे हेले आणले त्याच्या जोड जर गेलो आपण तर ते रानबोके धरल्याशिवाय राहतात का सांगा आता. आणि हे बुडं म्हणते मी सांगलं म्हणते ते दुरून मी जर दिसली तर ते कसे दुरून हे करतील येतीलच ना ते मला पकडायला. मग कमले चालतो. तू तयारी करतात लोक. हक्षी नाराज नको राहू फक्त. चांगली फ्रेश राहा एकदम बिलकुल. नूर तुझ्या तोंडावर कसा चमक दिसली पाहिजे. हा तू टेन्शन न घेऊ ना, तुला काहीच नाही पडत. ते मेटी जाऊ ना. बस मी आणतो द्यायला. अन्न बाप्पा अन्न कर मध्ये थंडी कर ना. तुझी थंडी होते मग आम्ही गेली अंदर की. रे बापा जमलं कसं तरी त्या आलेल्या का नाहीच म्हणे बा जमलं बापा कसं तरी मेळ आणला बापा. अजून बसल्या का बजेटच बसवता आल्या का? हा हिटलं का बेकार झालं रे बाबा. ले आता मुकी नको बसू तू. आता जर ते 2 सांड आले तुझ्या जोड की बस आता कसं गोयाच फोडायच्या डायरेक्ट आता. डिस्क्या तुला जर कमले काही केलं नाही त्याले की बस तुला दाबतातच ते. उठूच देत नाही तुला ते. त्याच्यापेक्षा कसं त्याचं काम तमाम झालं पाहिजे आज आता. हे कसं पांड्या आज यायले जर खेळू दिला आपल्यासोबत या 2 रानबो केले की बस हा पांड्या दुसरे आणते 2 उरार तिसरे आणते. मग कसं मला निराठी कोठ्याची बाई ठेवीन ना तो करीन ना मग. त्याच्यापेक्षा कसं आज याचं काम तमाम करतो. कसं या पांड्याला जरा सबक भेटीन ना त्याच्यापासून. मग त्या पांड्याजवळ तर थांबायलाच पुरत नाही ना. पण कशी मी मूर्ख आता याच्या झसा झाली अटकली मी. आता कसं यायलाच पुरत नाही याच्यासोबत. तो डॅन्या बरा होता ना. माझ्या डॅन्या बरा होता बापा. डॅन्यासारखा माणूस नाही बापा इमानदार. हे असे लुच्चे धंदे नाही करायला आले बापा त्यानं मले. कधीच नाही. अटूलचं तटी नाही जाऊ दिला त्यानं मले. हा तर बापा पानं दिल्लीवरच्या किल्लीवर आणलं मला यानं फक्त पैशासाठी. डॅन्याजवळ तर काही पैसे नसत पण कसं पैशाला पाहिलं नाही त्यानं कधी. मला मीनं मागलं तसं केलं त्यानं. मीनं म्हटलं तसं दिलं मला त्यानं. हे दे ते दे. पण हा पांड्याचा बापा माया उपयोग करून घेऊन राहिला माया. या पांड्याले म्हणून काही फायदा नाही ना. तूच बदमाश असणं कमले. तुझ्याच पायी झालं नाही हे सगळं. या पांड्यापायी तू त्या लेकराला सोडून आली ना. तू या उशाक लेकराला सोडून आली. तुला काही लाज नाही वाटली ना. आणि आता मोठी पस्तावून राहिली तू. अरे म्हणा आता या ना 2 सांडे रानबोके या मी वाटच पाहून राहिली तुमची. आता तुम्ही जशी माझी वाट पाहून राहिली की नाही तशी मी तुमची वाटच पाहून राहिली. या
बाबा हा टकल्या मा गोंड्याला कुकडे घेऊन गेला रे बाबा. ओ गोंड्या गोंड्या रे बाबू कुठे गेला रे तू. याने मारली वाटते बा चाट. काही का नेलं का बा मला लेकरू रे यानं. हे कोणाचं द्यायलाच पुरत नाही बा पोरग. बाबू गोंड्या रे आता लाईन लेकरू काय आवाज देईन भाऊ. अरे बापा रे बरबाद झालं रे बापा. काही खरं नाही बाबा. नेलं वाटते मला लेकरू. नेलं वाटते या टकल्यानं. लांबवलं वाटते बापा. कमलीसारखी चाट मारली वाटते यानं. आलो रे रॅनी आलो रे. आवाज आला तो जीव आला रे बापा माया. नाही तर बस माझा जीवच गेलता आता. मला वाटलं बा पोरगही गेला आता. लांबवलं बापा या टकल्यानं. नाही बापा जमलं बापा. नाही तर माझ्यासोबत धोका चालू आहे. जिकडे तिकडे धोकाच आहे ना माझ्याबरोबर. बापा बुडे बुवा अंग धुतलं ना बाबा गोंड्याचं. बाबूचं अंग धुतलं ना. तुम्ही ना 5-6 दिवस झाले त्याचा खसच नव्हता काढेल. इटेल वाशे पोराच्या अंगाचा. मग काय करता बुवा आता. बाई नाही तर आपणच घेतलं बा अंग धुवून. दोघं जणांनं चांगलं अंग धुतलं. पावभर मैला निघला बाबूच्या अंगात. बापा बरं केलं बापा अंग धुतलं तर बरं केलं. तू काय बापा भैताळ्यासारखा कल्ला करून राहिला. गोंद्या काय झालं. होतो ना आम्ही दोघं जणांचा मोठा नळला फाडतले का. बापा माझ्यासोबत धोकाच होऊन राहिला ना. त्या कमलीनं चाट मारली पहिली. आता वाटलं या टकल्यानं मा पोरगं नेलं. असंच वाटलं ना मले. म्हणून माझ्या जीवात जीव नाही राहिला. म्हणून मी अकल्ला करू मी. थांब डॅनी त्या बरोबर धोका होणारच आहे ना. टेन्शन न घेऊ तू. बरोबर थांबतो. एवढे भेटा राजा तुम्ही. आम्ही कुठे नेणार आहे बाबूले. अरे गोंड्या पप्पाची वाट पाहून राहिला गोंड्या. बापा काय सांगू तुले. जिकडे तिकडे मा मागच लागेलात ना बापा. तो माना तू झाबऱ्या माझला बा. तो उभा आडवाच कुठून राहिला गावामध्ये. कुठे गेलं तर तेलच टाकते निघत. असं वाटतं असं 16 झाले मायले. पण काऊन तू या नांदी लागला. तू काऊन उभा आडवा कुठून आला तो झाबऱ्या. बाबा इरा कारण मस्ती येऊन राहिला तो झाबऱ्या. सांग तू आता. मी त्या शिवलाले कुटार मागायला गेलतो. म्हटलं गाईसाठी एक गोना कुटार दे जो गड्या आपल्याला. तडसा गेला. तडसा तर उभाच होता भामट्यात उतराचा माना तू. तो म्हणे शिवलाल भाऊ या डोंगराला जर कुटार दिलं तर पाहिजे तुम्ही. असं करीन तसं करीन. सांग बा काही गरज आहे काय चबऱ्याची. शिवलाल काय म्हणे. शिवलालनं दिलं का तुला कुठं. शिवलाल काय म्हणणार आहे. आपलंच गद असल्यावर तो माना तू माझर सोबत कुत्ते न गड्या. याचं गड्या काहीतरी बसताना बसावं लागते मला. याचं बजेट बसावं लागते. आता लय ऐकून राहिलं भाऊ मी त्याचं. लय ऐकून राहिलो. मले पोरगा झाला त्या दिवसापासून त्याचं कीर्तन चालू आहे. असं तसं बोट घरीच कामं करून राहिला माना तू. जटी मले गायण्याचं काम नव्हतं. गावात कोणी दूध देतो मला. शांताराम दूध द्यायला तयार होता. पण मान आता तडसाही बोट घातलं ना. तडसाही शिल्लक भाजरला. शांतारामने धमकी दिली. शांताराम भाऊ या डोंगराला जर दूध देसाल तर मी तुमच्या म्हशीचं शेण काढणार नाही पाहणार नाही. घ्या झालं. ही चकलं ना माय. मले उरावर बसायला गाय घ्यायला लागली. 10,000 रुपये खर्च आला. आता चारा कुटारण हे लेकरू पाहिनं. सांगा आता ताला जाईन मामा मामा तू असा करून आला बा माझा तो धंदा. गड्या गड्यानी आता तू कसं थोडीशी चुकीचे कामं करेला म्हणून त्याची ठण केलाय. दुसरं काहीच कारण नाही. तर मी म्हणतो चुका ह्या माणसाच्या होतात ना. बैलाच्या जनावरांच्या होतात काय. माणूस हा चुकीचा पुतळा. विसरलं पाहिजे ना माणसानं. चूक केली म्हणजे काय मी काय हे केलं काय. झाली माझ्या चूक. मग आज एवढं धरून धरास बसा लागते काय. तो दोर ओढून धरा. हो बापा सारं समजते आपल्याला की माणसाच्या चुका होतात. तर जाऊ द्या तो विषय. मी सांगेन त्याला समजून झाबऱ्याला एकदा. झाबऱ्यानं झोडायला पाहिजे. हा डॅनी चांगला झोडायला पाहिजे. ढुंग नाही जे लाल उलटा टाकून झोडायला पाहिजे डॅनी. मग मस्त मजा आहे. हे लेकरू मग मी घेऊन जातो. मा पोरगा गोंड्या. हो गड्या त्या भामट्याला समजून सांग मानात आली. नाही तर मग कसं मापेक्षा कोणी वाईट नाही. तुला सांगतो मी काही ना काही करूनच टाकीन. मग त्याचं आर की पार त्या मायलेल्या का जटी त्यांच्यासाठी बोट घालून राहिला. 4 चौघात मी उभा असलो की तट्टी बी तसंच. कोणाचं बोलायचं असलं की तट्टी तसंच. अरे काय बा येता माय खोड्या करून राहिला गड्या तो पुऱ्या. आता तो घोपर आहे ते दुधाई होट नाही वाहिले त्याची. मी आज पैदा केला आणि मला शिकून राहिला तो जाऊन. हो सांगतो मी त्याला समजून. तू गरम नको हो वा गरम नको हो. हो सांगतो समजून सांग बा. चला बापा या गोंड्याला भूक लागली. चला दूध पाजून दे. हो चला. मेरे को लगता है ये पांड्या भाग गया ये. पैसा लेके बुड्ढी बोले कि भी भाग गया ये साले का कुछ चाय चुई नहीं ना. आवाज नहीं आ रहा है इसका. ऐसा खेल कर दिया अपना इसने. खेल कर दिया. कुठे जाणार आहे. पोहून गेला की आली त्याची मोजून हरामखोराची. मग त्याला दाखवतो दणका. तिले म्हणत असेल पांड्या कसं आपण जास्तच घाई केली ना. एक केसात 2 गेलो तिच्या उरावर आपण. ते घाई भरली ना बुडी म्हणून तिने नाही केलं.
वळला होती मोठं मोठ्याने किर काय घरी आपण न घोर गेला दोघं ना अखातली काय काठे काय आपण कावरल्या कुत्र्यासारखं गेलो तुझ्या पुरा म्हणून बिघडला सारा खेळ न एका एकाने जर बरोबर बजेट जमवला असता की नाही तो जमला असता. हा ते दोघं फोन भिली ती. अपना दोनों का अंडरस्टैंडिंग नहीं था ना. मुझे लगा तू साला जल्दी हो जाएगा तेरा, मैं बाकी रहूंगा. वो बुड्ढी नखरे करेगी, इसी वजह से मैं तेरे पीछे पीछे आ गया. हाँ अभी वैसा नहीं करेंगे. अभी बुड्ढी आएगी, एक एक से एक एक की बारी लगाएंगे अपन. ले बा येऊ तर दे तिले येते की नाही नाही नाहीच करते. सामनातून पांड्या जायला आता काय म्हणते काय माहित पांड्या. आने दो ना, आने दो ना. काय माहित बुवा ही डोंगरी ऐकते की नाही काय माहित पांड्या म्हटलं की नाही नाही करते गेली पोन कुकडे. काय बाबा पैसे लागतात ते चुना लेखाचा. मी आता सायाजो घरातली जेवरीन गो विकून पैसे आणले. म्हणाली का बायकोले घरी माहित पडे बायको झोडी आणि हे इकडे कारस्थान वेगळंच. इकडे बळी जाते बळीची वाकडी जाते भाऊ वाटते माही काही खरं नाही दिसत मुली घरी जाऊन मारच खा लागते. म्हटलं चांगला ऐश करू आज पण काच काही भाऊ ऐश करायचं एक तर मारच खा लागते आता घरी जाऊन. अरे ये पांडे आता रे का गया साला, चूतिया बना रहा क्या अपने को. तर बा पांड्याचं ऐकत नशील ना ती बुड्डी सापडली की नाही सापडली गेली पोहून कुकली बतलायला उडी आहे ती. वाह क्या घोर है रे बा ये. मेरा साथ पैसा ही गया, सब ऐश करना ही गया साला. क्या वाह कितनी दिन से मेरी ख्वाहिश थी साला, ऐसा करूंगा वैसा करूंगा, सब जगह पे रह गया साला. कुछ नहीं बा, ये पूरता नहीं रे बापा, पूरता नहीं बा. क्या यार खाड़ा भी भर के नहीं निकला ना मेरा. पूरा मन था यार मेरा. बाबा तुला काय सांगू मी काय कारस्थान करेला या कांडासाठी तर मामूली माहिती आहे आता काय बोला काय बोलता येत नाही आपल्याला जास्त. अगर पांडे अगर साला अगर जमा जमा भी आला बुड्डी भी लाई उसने साले ने. अरे हो असं असं करत असतात काय. काहीच काही एवढं जोऱ्या दाबत असतात का. काही असं करा आमची की काही दोन्ही रोळी चढले त्या बुड्डीच्या उरावर. मला हँडल करायला किती जवळ जाते ती तिकडे. बापा त्यांनी समजून सांगू माही थंडीगार झाली ना जरा सकाळी आरामशीर. एवढं असते का. एवढं धरा लागते का काही जगह जोरे. वाह गलती हो गई ना. कैसा वो मेरा खाना था इसी वजह से मेरे से रहा नहीं गया, वो जल्दी हो गया. नहीं अभी कैसा अगली बार अच्छे से करेंगे अच्छे से. बा बऱ्या गलती म्हणतो बा, मला हाताबाया पडा लागलं तिच्या. नाहीच म्हणे ते चालली म्हणे मी उठून तुला राहतोच नाही म्हणे. तू का धंदा मांडला का म्हणे माया. तुम्ही साले हो दोन्ही बताला जाईन बा हो. पैसे देऊन राहिले तर का असं असते का काय जनावर काय ते. ढोर आहे का ते. जरा असं आमची हल्लू प्रेमानं. तुम्ही असं दादागिरी करसान तर बा कसं होईल. मी परेशानी येऊन जाईन ना. भाऊ आता नको टेन्शन घेतो. आता कसं पद्धतशीर करतो आम्ही. आता काही असं जबरदस्ती नाही काही नाही सारं आरामशीर होऊन जाईल. आणि एक जातो बाबा. दोघे जण आम्ही काही खोट्या जात नाही. अकातली गाय काटे काही खात नाही. तुम्हाला दोघायला पाठवत नाही ना आता. आणि कसं दुरून डोंगर साजरा बरं दुरून पद्धतशीर. चोपड झापड. नाहीतर मग कसं गेलं भस्कनी झालं असं नाही. नाहीतर मग कसं असे रिकामचोट धंदे करता नका. नाहीतर मग असं डबल बताल काम होऊन जाईल. पोहून जाईन कमली बुड्डी तर मग मला बसायला गेलं चोयत मग. तो पांडू भाई हे तुम डरो मत ना, बुड्ढी कापे नहीं जाती. मेरे को बहुत पसंद आई हो. अभी हल्लुक से होगा ना, टेंशन मत लो ना. बुड्ढी को कैसा कोई त्रास ही नहीं होगा. मेरा त्रास ही नहीं होगा. बरं बोलो तुम्ही बुड्डीले. कसं एका ठिकाणी थांबा नाही तर मग कसं तुमचा धांगाव होते चालू. अरे बा पांडू भाऊ पहिल्यानं गलती झाली आता नाही होत ना तुझी गलती. आता तू टेन्शन न घेऊ ना. आता हल्लुक शेच. तू टेन्शन नको घेऊ. बुडीला काहीच त्रास होणार नाही आता. मतलब आम्हा कमली त्रास नाही झाला पाहिजे. मग ते अशी उठ गोंड्या सूट पळत निघते. मग मला कसं तिच्या हातापाया पडा लागते. नाहीच म्हणते मग ते असं आहे ना. एक तर ते नवीन आहे. सवय झाली की मग काही नाही ना. मग कसं जुनी कटरा गाडी झाली की मग काही वाटत नाही. पण कसं असं करेल नाही कधी म्हणून राहिलो मी. नाही तर मग कसं पुढे तर काही वाटत नाही ना. मग बस बस मी तिला तयारी करायला लावतो. हो पांडू भाऊ जाय तू जाय आण तयारी करून आण बापा. हो आण तिचा. बरं आण तुम्ही. आलेलं का मागच्यासारखं नाही करायला पाहिजे. वय खाव गेलं बेकार नांदायला का. मालूम बा अभी भी जमता की नाही जमता. तर हे बुड्ढी ज्यादा तुफान मेल लगती बा मेरे को. नाही आता जमीन तू टेन्शन न घेऊ. आता कसं आपल्याला सांभाळूनच घेणार. नाही तर मग कसं गडबड झाली बेकार. ठीक है भाई अभी देखेंगे क्या है तो. आएगा पांड्या अभी बताएगा क्या है तो.